काय सांगाल तुम्ही? राहुल गांधी संदर्भात वक्तव्य केलं होतं, त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हो, माझ्यावर गुन्हा दाखल झाला, पण खरं जर पाहिलं तर राहुल गांधीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण भारतामधले 70% लोक आदिवासी, अनुसूचित जातीचे आणि OBCचे लोक आहे. आणि राहुल गांधींनी त्यांच्या मनात भीती निर्माण केली की त्यांचं आरक्षण आम्ही विड्रॉ करू शकतो, ही मनीषा व्यक्त केली आणि ती परदेशात व्यक्त केली. राहुल गांधींवर तर गुन्हा दाखल यासाठी सुद्धा व्हायला पाहिजे की राहुल गांधींनी खोट्या गोष्टी परदेशामध्ये सांगितल्या की शिखांना पगडी बांधता येत नाही, गुरुद्वारामध्ये जाता येत नाही. आपल्या देशाच्याबद्दल अपप्रचार करण्याचा संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती, विरोधी पक्षनेता असलेली व्यक्ती भारताच्या विरोधात भारताच्या बाहेर बोलते आणि त्यासोबतच आदिवासी, अनुसूचित जाती आणि OBCच्या मनामध्ये भीती निर्माण करते. म्हणून खरं जर पाहिलं तर राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि उद्या सगळे आमचे कार्यकर्ते अनुसूचित जाती मोर्चाचे, अनुसूचित जमाती मोर्चाचे ते सगळे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि ती मागणी करणार की राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा. त्याच विरोधात आता उद्या काँग्रेसतर्फे देखील राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे की ज्या प्रकारे वक्तव्य करण्यात येतात तुमच्याकडून किंवा महायुतीच्या नेत्यांकडून? नाही, काँग्रेसवाल्यांनी आंदोलन करण्यापेक्षा राहुल गांधीला विनंती करायला पाहिजे की ज्या लोकांनी लोकसभेमध्ये या काँग्रेसवाल्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला होता, संविधान बदलवलं जाईल, आरक्षण संपवलं जाईल. बहुसंख्य लोकांनी OBC असो, अनुसूचित जातीचे असो, अनुसूचित जमातीचे असो काँग्रेसला मतदान केलं. आणि आता त्यांचं आरक्षण काढण्याची इच्छा जर राहुल गांधींनी व्यक्त केली तर काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधीला सांगायला पाहिजे की या लोकांना तुम्ही का दुखावता. आणि का दुखावता तर त्याचं एकच कारण आहे की राहुल गांधीचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मायनॉरिटी अपीजमेंटसाठी, मुस्लिम आणि ख्रिश्चनाचं लांगुलचालन करण्यासाठी अल्पसंख्याकाच्या संस्थांमध्ये आरक्षण लावलं नाही. 370 कलम लावून काश्मीरमध्ये आरक्षण लावलं नाही. अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण लावलं नाही. आणि तीच बाजू राहुल गांधी पुढे रेटतात आहे. कारण त्यांना मुस्लिमांचं आणि ख्रिश्चनांचं लांगुलचालन करायचं आहे. त्यांना OBCची, SCची, STची चिंता नाही आहे. ते फक्त मतं देण्यापुरते वापरायचे आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी आंदोलन राहुल गांधीच्या विरोधात करायला पाहिजे की ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्या विरोधात राहुल गांधी जर परदेशात बोलत असेल तर ते काँग्रेससाठी, देशासाठी सुद्धा घातक आहे. संजय गायकवाडांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलेलं आहे. कुठंतरी त्यांनी 11 लाख रुपये जीप छाटणाऱ्याला बोललं होतं, अशा पद्धतीचं वक्तव्य होतं, ते मागे. नाही, संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं तर मी समर्थन करणार नाही. मी हिंसेचं समर्थन करत नाही. परंतु मला माहीत आहे की एखादा व्रात्य मुलगा जर वारंवार शिव्या देत असेल, खोटं बोलत असेल तर आपल्या वराडामध्ये आई म्हणायची, थांब तुझ्या जिभेला चटके देतो, कारण की त्याची सवय मोडली पाहिजे म्हणून. असाच जर एखादा व्रात्य मुलगा, असमंजस मुलगा जर परदेशात जाऊन भारताच्याबद्दल वाईट बोलत असेल, एवढ्या मोठ्या 70% असलेल्या बहुजन समाज, आदिवासी समाज, SC समाज यांचं आरक्षण काढून घेण्याची भीती दाखवत असेल, आरक्षण काढायची इच्छा करत असेल, तर त्या उद्देशाने मी म्हटलं की अशा माणसाच्या जिभेला निश्चितपणे जनता चटके देईल. कारण की त्याला ते कळलं पाहिजे की आपण बोलतो ते वाईट आहे, नासमज आहे, भारताच्या विरोधातला आहे, बहुजन समाजाच्या विरोधातला आहे, आदिवासीच्या विरोधातला आहे, अनुसूचित जातीच्या विरोधातला आहे. आणि म्हणून तसं म्हटलं. एक शेवटचा प्रश्न, पक्षाने किंवा म्हणजे आज प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे की तुम्ही असतील किंवा संजय गायकवाड असेल यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. निश्चितच समर्थन करो न करो, परंतु जी भावना आदिवासींची आहे, जी भावना अनुसूचित जातीच्या समाजाची आहे, जी भावना OBCची आहे, आरक्षण कोणी दिलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी नाही दिलं. छत्रपती शाहू महाराजांनी जी संकल्पना मांडली की संधी मिळाली पाहिजे बहुजन समाजातल्या, आदिवासी समाजातल्या, अनुसूचित जातीच्या समाजातल्या, आणि तोच धागा धरून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी 70% लोकांना आरक्षण दिलं. आणि 70% लोकांना आरक्षण दिलं. ती आरक्षण काढून टाकण्याची भाषा जर कोणी नेता करत असेल, विरोधी पक्षनेता करत असेल, तर त्या समाजाला किती वेदना होत असतील. आणि मग
नुसतं हे म्हटलं की असं बोलण्याची सवय मोडण्यासाठी जिभेला चटके द्यायला पाहिजे, तर मग त्यामध्ये काय वावग आहे? यामध्ये हिंसा नाही आहे. यामध्ये तर आपण तर शब्दार्थाने म्हणतो आहे की आईसुद्धा म्हणायची, एखादा मुलगा जर शिव्या देत असला, वाईट बोलत असला, की तुझ्या जिभेला चटके द्यायला पाहिजे. आपल्या वऱ्हाडामध्ये ती पद्धत होती आणि त्यामुळं यामध्ये वाईट काहीच नाही आहे. आत्ताही राहुल गांधींनी म्हणावं की माझे शब्द मी वापस घेतो. आम्ही आरक्षण, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण कधीही पाठीमागे घेणार नाही, याची ग्वाही राहुल गांधींनी द्यावी, काँग्रेसने द्यावी, ही माझी मागणी आहे. तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात? निश्चितपणे, कारण की मला माहीत आहे ना, सगळ्या आया आपल्या भ्रात्य मुलांना तेच म्हणायच्या. आणि राहुल गांधीसारखा असमंजस मुलगा जर आपल्याच भारत मातेच्याबद्दल जर तिथे जाऊन गरळ ओकत असेल, तिथे जाऊन जर 70 कोटी जनतेच्या विरोधात आरक्षण काढण्याचं बोलत असेल, तर त्याला दुसरा कोणता सल्ला द्यायचा? वन नेशन वन इलेक्शन हा सुद्धा जो आहे मंत्रिमंडळात मंजुरी त्याला मिळालेली आहे. लवकरच त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुद्धा होईल. सगळ्यात चांगलं पाऊल घेतलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी. कारण की वन नेशन वन इलेक्शनमध्ये लोकसभा विधानसभा होईल, त्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. आता तर असं आहे भारतामध्ये की कुठेही जरी गेलं तर काय झालं, काम का होत नाही, तर आचारसंहिता लागलेली आहे. म्हणजे आचारसंहितेचं कारण पुढे करून विकास थांबतो आणि किती खर्च होतो. प्रत्येक वेळेला नवीन इलेक्शन असलं तर करोडो रुपयाचा चुरा शासनाचा होतो. आणि त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये एक पर्टिक्युलर 6 महिने 3 महिने जर निवडणुकीचे असले तर संपूर्ण भारताचं मनसुद्धा तपासलं जातं. सगळ्या राज्यामध्ये सरकार येतं आणि बजेटच्या तारखासुद्धा त्या सोबत असल्या, अधिवेशनाच्या तारखाही सोबत असल्या, तर एक सिंक्रोनायझेशन विकासाचं भारतामध्ये सुरू होईल. आणि त्यामुळं अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. आणि माझी तर विनंती राहणार आहे की सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.